नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व गव्हर्नमेंट एक्झामसाठी मॅथ आणि रिझनिंग हे टॉपिक मॅथ आणि रिझनिंग हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जसे की मॅथमध्ये जर बेसिक मॅथ जर तुमचं परफेक्ट असेल तरच तुम्ही अदर एक्झाम्पल सॉल्व करू शकता आणि रिझनिंगमध्ये सुद्धा लॉजिकल थिंकिंगचा विचार करावा लागतो. आता जसे की बेसिक मॅथ म्हणजे काय, बेसिक मॅथसाठी जसे की तुम्हाला टेबल लर्न करणे किंवा स्क्वेअर लर्न करणे किंवा स्क्वेअर रूट काढण्यासाठी ट्रिक लक्षात घेणे, अशा काही गोष्टी बेसिक मॅथ मधून आपल्याला शिकायला मिळतात. त्यासाठी आपण पहिले बेसिक मॅथ म्हणजे आपण काय करायचे, पहिले पाया पक्का करू, त्यानंतर पुढे क्वेश्चन आन्सरिंगला सुरुवात करणार आहोत. तर पहिले बेसिक मॅथ मध्ये आपण शिकणार आहोत. पहिला पॉइंट नैसर्गिक संख्या. पहिला पॉइंट आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्यांनाच नॅचरल नंबर असे म्हटलं जातं. नॅचरल नंबर. नॅचरल नंबर यालाच एन मध्ये डिनोट केलं जातं. नॅचरल नंबर हे तुमचे 1 पासून स्टार्ट होतात. जसे की 1 2 3 4 5 6 7 आणि पुढे अनंत. ठीक आहे. यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या अनंत आहे आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपल्याला काढणे ते एक, पण आपण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही. आणि सर्व नैसर्गिक संख्या या पॉझिटिव्ह असतात. नैसर्गिक संख्या या काय असतात? सर्वच नैसर्गिक संख्या पॉझिटिव्ह असतात. म्हणजेच काय, धन असतात. सर्व नैसर्गिक संख्या या पॉझिटिव्ह किंवा धन असतात. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ठीक आहे. हे झाले आपले नैसर्गिक संख्यांचे पॉइंट. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या ही 1 पासून स्टार्ट होते. 1 2 3 4 5 आणि पुढे इन्फिनाइट. आणि सर्वात छोटी नैसर्गिक संख्या मिळते आपल्याला 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या माहित नाही, इन्फिनाइट मध्ये येईल. नैसर्गिक संख्या या सर्व नैसर्गिक संख्या या पॉझिटिव्ह असतात आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. 0 ही नैसर्गिक संख्यामध्ये मोडत नाही. त्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे आपला पूर्ण संख्या. पूर्ण संख्येलाच म्हटलं जातं होल नंबर. आणि ते W या वर्डने डिनोट केले जातात. पूर्ण संख्या कशाने डिनोट केल्या जातात? W या वर्डने डिनोट केल्या जातात. आता पूर्ण संख्यांची सुरुवात ही शून्यापासून होते. 0 1 2 3 4 5 आणि पुढे अनंत पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 असेल. सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 असेल आणि सर्वात मोठी ही माहित नाही आपल्याला काय असेल, ती अनंत मध्ये येईल. सर्वात मोठी पूर्ण संख्या ही अनंत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पूर्णांक संख्या. नेक्स्ट पॉइंट आहे आपला पूर्णांक संख्या. त्यालाच म्हटलं जातं इंटिजर्स. इंटिजर्स हे आय ने डिनोट केले जातात. पूर्णांक संख्येमध्ये दोघं पण असतात, सर्व निगेटिव्ह याच्यामध्ये दोघं पण येतात, निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पण. पूर्णांक संख्येमध्ये दोघं पण असतात, निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पण. आणि 0 ला मध्यवर्ती संख्या म्हटलं जातं. पूर्णांक संख्येमध्ये
झिरोला मध्यवर्ती नंबर म्हटलं जातं. 0 या नंबरला मध्यवर्ती नंबर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, 0च्या उजव्या हाताकडे ज्या नंबर असतील, 0च्या उजव्या साईडला जे नंबर असतील ते पॉझिटिव्ह दाखवतात आणि 0च्या डावीकडे जे नंबर असतील त्याला निगेटिव्ह नंबर म्हणतात. ह्या झाल्या तुमच्या पूर्णांक संख्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे समसंख्या. समसंख्या त्यानंतर पुढचा पॉइंट आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा युनिट डिजिटला म्हणजे काय इव्हन नंबर. इव्हन नंबर ज्या संख्येच्या युनिट डिजिटला किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतील एकक स्थानाला, एकक स्थान, तेव्हा त्यांना म्हटलं जातं समसंख्या. जसे की बघा 10 0 आहे, एकक स्थानाला 0 दिसतोय. त्यानंतर 12 एकक स्थानाला 2 दिसतोय. त्याच्यानंतर 14 एकक स्थानाला 4 आहे. त्यानंतर 16 एकक स्थानाला काय आहे 6. त्याच्यानंतर 18 एकक स्थानी काय आहे 8. या सर्व काय आहेत समसंख्या आहेत. या सर्व संख्यांना काय म्हणतात समसंख्या असे म्हणतात. किंवा एक दोनची कसोटी पण आहे बघा. ज्या समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला म्हटलं जातं पूर्ण संख्या. जसं की आता 10 आहे, 10ला जर मी 2 ने भाग दिला तर किती आहे? बेग बे बेपंचे 10. म्हणजे काय आले? ही आली. जेव्हा बाकी 0 उरते, रिमेनिंग काय असतो 0 असतो, तेव्हा ती असते आपली समसंख्या. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे विषम संख्या. विषम संख्या. विषम संख्या म्हणजेच काय? ऑड नंबर. ऑड नंबर. ठीक आहे. ऑड नंबर. आता याच्यामध्ये बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक दिसतील तेव्हा ती असते तुमची विषम संख्या. म्हणजे बघा आता इथे 1 येतात 21, त्याच्यानंतर 43, त्याच्यानंतर 55, त्याच्यानंतर 77 आणि नंतर 89. हे काय दिसत आहे तुम्हाला बघा. याच्या एकक स्थानी 1 दिसतोय म्हणजे ही झाली विषम संख्या. इथे 3 दिसतोय म्हणजे विषम संख्या. इथे 5 दिसतोय म्हणजे विषम संख्या. 7 आणि 9 म्हणजे ह्या काय डिनोट करतात तुम्हाला विषम संख्या डिनोट करतात. आता त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे विषम पॉइंट आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. प्राईम नंबर ज्या संख्येला ती स्वतः आणि फक्त 1 ने डिवाइड होतं त्या संख्येला म्हटलं जातं मूळ संख्या किंवा प्राईम नंबर. जसे की 7 हा नंबर आहे. ह्या 7 नंबरला फक्त 1 ने डिवाइड होतं आणि त्याच्यानंतर फक्त 7 ने डिवाइड होतं. म्हणजे ती स्वतः आणि फक्त 1 ने डिवाइड होतं, तिला म्हटलं जातं प्राईम नंबर. जसे की बघा 13 नंबर आहे. 13 ला कशाने डिवाइड होतं? 1 ने डिवाइड होतं आणि त्याच्यानंतर फक्त ती स्वतः म्हणजे 13 ने होतं. 13 हा दुसरा कुठल्याच टेबलमध्ये नाही, फक्त 1च्या टेबलमध्ये आणि 13च्या टेबलमध्ये हा नंबर दिसतो, म्हणून याला म्हटलं जातं प्राईम नंबर. आता बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या आहे सर्वात लहान मूळ संख्या आहे 2 आणि सर्वात मोठी अनंत. सर्वात मोठी मूळ संख्या असेल तुमची अनंत. ठीक आहे. सर्वात मोठी मूळ संख्या असेल अनंत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुमचा 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. जसा की 0 हा नॅचरल नंबर नाही, 0 ही नैसर्गिक संख्या नाही, त्याचप्रमाणे 1 ही मूळ संख्या. पॉइंट आहे आपला संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर बघा, ज्या नंबरला 2 पेक्षा जास्त संख्यांनी डिवाइड होतं त्याला म्हटलं जातं कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या. जसे की बघा आता एक नंबर आहे 4. 4ला कशाने डिवाइड होतं? 1 ने होतं, 2 ने होतं, 4 ने होतं. म्हणजे हा मिळाला तुम्हाला कंपोजिट नंबर. त्याच्यानंतर पुढचा नंबर घेतला सपोज 14. 14ला कशाने डिवाइड होतं बघा, 2 ने होतं. त्याच्यानंतर समसंख्या ही म्हणजे याला 2 ने डिवाइड होणार आहे. त्याच्यानंतर 7 ने होतं, त्याच्यानंतर 14 ने होतं. म्हणजे हा मिळाला तुम्हाला कंपोजिट नंबर.
ठीक आहे. त्याच्यानंतर 21. 21 ही एक संख्या ऑड नंबर पण आहे, याला विषम संख्या पण म्हटलं जातं, पण हा एक कंपोजिट नंबर पण आहे, संयुक्त संख्या पण आहे. कसा, याला कशा कशाने डिवाइड होतं बघा, 1 ने होतं, त्याच्यानंतर 3 ने होतं, त्याच्यानंतर 7 ने होतं, त्याच्यानंतर 21 ने होतं. म्हणजे तुम्हाला काय मिळतं, 2 पेक्षा जास्त संख्यांनी जेव्हा डिवाइड होतं तेव्हा मिळतो तुम्हाला संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर. संख्या, परिमेय संख्या म्हणजेच काय, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर याच्यामध्ये सर्वच येतात, जसे की 0, 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर -1, -2, -3, त्याच्यानंतर 4/7, 5/7, 9/7, त्याच्यानंतर इकडे -4/7, 3/7, असे -3/7. म्हणजे याच्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह नंबर, सर्व निगेटिव्ह नंबर आणि सर्व अपूर्णांक, पॉझिटिव्ह अपूर्णांक आणि निगेटिव्ह अपूर्णांक हे याच्यामध्ये मोडतं, कशामध्ये, रॅशनल नंबर मध्ये येतात. याला म्हटलं जातं परिमेय संख्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर याच्यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये बघा, स्क्वेअर रूट मध्ये 2, √3, √5, √7, √11, √15 याला म्हटलं जातं इरॅशनल नंबर. ठीक आहे, इरॅशनल नंबर. आता बघा, आताच आपण ज्या कन्सेप्ट शिकलो, जसे की नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या किंवा मूळ संख्या, कंपोजिट नंबर, हे जे शिकलोय त्याच्यामध्ये आता क्वेश्चन कसे विचारले जातात. सपोज क्वेश्चन विचारलाय, पहिल्या 60 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? संख्यांची बेरीज किती? आता याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही असं करत बसणार आहे का, नैसर्गिक संख्या कुठून स्टार्ट होतात, 1 पासून, मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजे 1 कुठपर्यंत करायचं आपल्याला, 60 पर्यंत. याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय, बेरीज बरोबर, जेव्हा नैसर्गिक संख्यांची, जेव्हा पहिला वर दिलाय, पहिल्या 60 नैसर्गिक संख्यांची जेव्हा बेरीज करायची, बेरीज पहिली शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले त्याच्या समोरील नैसर्गिक संख्या, डिवायडेड बाय 2. आता शेवटची नैसर्गिक संख्या 1 पासून 60 पर्यंत गेलो तर शेवटची नैसर्गिक संख्या मिळते आपल्याला 60, आणि त्याच्या समोरील म्हणजे या 60च्या समोर मिळणारी नैसर्गिक संख्या काय, 61/2. आता बघा, या 2 ने 30 ला डिवाइड होते. 60 ने जेव्हा 2 ने 60 ला डिवाइड केलं जातं तेव्हा वरचा नंबर काय करायचा, डायरेक्ट हाफ करायचा. 60च्या अर्धे किती होतात, 30, म्हणजे किती आला, 30 गुणिले 61. 30 गुणिले 61. बघा, 61 त्रिक किती होतात, 3 1 3, 6 त्रिक 18, 183, आणि पुढचा 0 जसाच तसा, म्हणजे आन्सर आलं तुमचं 1830. म्हणजे पहिल्या 60 नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळाली तुम्हाला 1830. तर पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. बेरीज बरोबर शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले त्याच्या समोरील नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय 2. आता बघा, जेव्हा इथे मल्टिप्लायचं साइन असतं तेव्हा आता इथे 50 भागिले 2 दिलेला आहे. 50, ह्या 2 ने 50 ला भागला तर 2 1 2, 2 2 4, उरले किती, 2 5 10, 50 4 किती झाले, 25.
आता किती आले 25 गुणिले 51. 25 गुणिले 51 करायचे आपल्याला. 25 एकम 25, हातचे आले 2, 25 5 125 आणि 2 127, म्हणजे किती आले 1275. आन्सर मिळाला तुम्हाला 1275. सेम असाच अजून एक प्रॅक्टिस साठी क्वेश्चन घेऊ. पहिल्या 80 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 80 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बेरीज किती? शेवटची नैसर्गिक संख्या आहे 80, त्याच्या समोरील आहे 81.